उड्डाणपूल झाले तरी वाहनांची गर्दी कायमच आहे। पुलाखालील लिबर्टी टॉकीज चौक ते गुरु गोविंद सिंह चौकातील वाहतुकीची कोंडी मात्र कमी होण्याची चिन्हे नाहीत। सदर परिसरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून तेथे उड्डाणपूल बांधण्यात आला। मात्र आता उड्डाणपुलावरून शहराबाहेर जाणारी वाहने सुसाट जात आहेत। मात्र पुलाखालील लिबर्टी टॉकीज चौक ते गुरु गोविंद सिंह चौकातील वाहतुकीची कोंडी मात्र कमी होण्याची चिन्हे नाहीत। त्यामुळे सदर उड्डाणपुलाचा फायदा काय असा प्रश्न आता विचारला जात आहे। रिझर्व्ह बँक चौकापासून सुरू होणारा उड्डाणपूल सदर परिसरातून काटोल नाका चौकापर्यंत जातो। सदरमधील वाहनांची गर्दी कमी व्हावी हाच उद्देश हा पूल बांधण्यामागे होता। मात्र सदरमध्ये दिवसेंदिवस हॉटेल आणि अन्य आस्थापनाची संख्या वाढत आहे, त्यामुळे वाहतूक कमी होण्याऐवजी वाढतच आहे। पुलावरून मोठी वाहने जातात, मात्र पूल लांब असल्याने अनेक जण पुलाखालील रस्त्याचाच निवड करतात। काटोल रोड चौकाकडे जायचे असले तरी अनेक वाहन चालक उड्डाणपुलाचा वापर करीत नाही। या परिसरात वाहतूक कोंडी होत असूनही वाहतूक पोलीस उड्डाणपुलाच्या 2 कोपऱ्यावरच उभे असतात। सदरमध्ये मंगळवारी बाजार असल्यामुळे वाहनांची गर्दी वाढते। सदर परिसरात नामांकित शाळा महाविद्यालय आहेत, त्यामुळे लिबर्टी चौकातून स्कूल बसेसची मोठी गर्दी असते। यासोबतच काटोल किंवा कामठीकडे जाणारे एसटी बसेसही याच मार्गावरून धावतात। तसेच शहर बसच्या सर्वाधिक फेऱ्या सदर मार्गानेच आहेत। बरेचदा ही वाहने उड्डाणपुलाऐवजी पुलाखालील मार्गाचा वापर करतात, त्यामुळे कोंडी होते। सदर परिसरात नामांकित शाळा महाविद्यालय आहेत, त्यामुळे स्कूल बसेस आणि स्कूल व्हॅन मोठ्या प्रमाणात लिबर्टी चौकातून जातात। सोबतच काटोल किंवा कामठीकडे जाण्यासाठी एसटी बसेसही मोठ्या प्रमाणात या मार्गावरून धावतात।